इटंडन कायद्याविरोधात ट्रक चालक आंदोलनात उतरलेत। त्याचा सर्वात मोठा फटका फळ आणि भाजीपाल्याला बसतोय, कारण बाजार समितीने फळं तसंच भाजीपाल्याची आवक मंदावली। नवी मुंबई बाजार समितीमध्ये आज भाजीपाल्याची आवक मंदावली। नाशिक, पुणे, नगरमधून भाजी तसंच फळांचा पुरवठा थांबण्याची भीती आहे। वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना फटका बसू लागलाय। कालपर्यंत मुंबईत भाज्यांची वाहतूक सुरळीत सुरू होती, मात्र आज या संपाचा परिणाम मुंबईतल्या बहुतांश भाजी मार्केटमध्ये दिसतोय। भाज्यांची आवक घटली, त्यामुळे भाज्यांच्या किमती सुद्धा दुपटीने वाढल्यात, त्यामुळे ग्राहकांनी भाजी मार्केटकडे पाठ फिरवली। मुंबईसोबतच राज्याची उपराजधानी नागपुरातही भाज्यांचे दर दुपटीने वाढलेत। वाहन चालकांच्या संपामुळे नागपुरातील सर्वच भाजी मार्केटमध्ये आवक घटली। कालपर्यंत संपाचा मार्केटवर परिणाम झाला नव्हता, मात्र आज अचानक आवक 50 से 60%। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। याने घटल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर दुपटीने वाढलेत, यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले। शिर्डीत आलेल्या भाविकांना संपाचा चांगलाच फटका बसलाय। शिर्डीसह नगरमधील इंधन साठा संपलाय, त्यामुळे शिर्डीतील बस सेवा ठप्प झाली आहे। त्यामुळे भाविकांचा परतीचा प्रवास कठीण झालाय। शिर्डीत आलेल्या बस इंधन नसल्यानं उभ्याच आहेत। त्यातच आता इंधन असलेल्या वाहन चालकांनी अव्वाच्या सव्वा भाव वाढवल्यानं संताप व्यक्त केला जातो। रायगड जिल्ह्यामध्ये एसटीचे 8 डेपो आहेत, मात्र या 8ही डेपोमध्ये आजचा दिवस पुरेल इतकाच डिझेलचा साठा शिल्लक आहे। रायगड जिल्ह्यातल्या या 8 डेपोंना दररोज 32,000 लिटर डिझेलची गरज लागेल। तेव्हा आज जर उद्यापर्यंत जर संप मिटला नाही तर इंधन पुरवठा सुरळीत होणार नाही आणि त्यानंतर रायगडमधील एसटी सेवाही ठप्प होण्याची भीती आहे। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी टँकर चालक आक्रमक झालेत। केंद्राच्या नव्या धोरणाविरोधात मुंबई आग्रा महामार्गावर चालकांनी रास्ता रोको केलाय। आडगाव ट्रक टर्मिनलजवळ मोठ्या वाहनांची अडवणूक केली जाते, यामुळे घटनास्थळी आडगाव पोलीस दाखल झालेत। वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे।